सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मंगेश हा सिंधूचा हात धरून सिंधूला समजावत असतो. तेवढ्यात राघवने मंगेशला सिंधूचा हात धरलेल्या बघितलेले असते आणि राघव रागाने लालबुंद होत मंगेशकडे येतो आणि मंगेशचं गचांड पकडत म्हणतो की बोल मंगेश, कोण आहेस तू? सिंधूचं आणि तुझं नातं काय आहे? तू काय सावीचा बाप आहेस का? सिंधू म्हणते की राघव काय करताय तुम्ही, थांबा. तर राघव म्हणतो की सिंधू तू थांब आणि मंगेशला म्हणतो की बोल कोण आहेस तू सिंधूचा? तुझं आणि सिंधूचं काय नातं आहे बोल. असे म्हणत आता राघव हा मंगेशवरती हात उचलतो. पण त्याच वेळेस राघव मोठ्याने सिंधू असे ओरडून जोरात उठतो. तो एक राघवचा भास असतो. तेवढ्यात राघव ओरडून सिंधूचे नाव घेतलेले बघून लगेच मधू ही राघवकडे बघू लागते. तर मधू राघवजवळ येत म्हणते की राघव तुला स्वप्न पडलंय का? काय होतंय तुला? मी इथेच आहे. तेवढ्यात सिंधू तिथे येत म्हणते की काय झालं, मला बोलावलंय का? तेव्हा मधू आणि राघव सिंधूकडे बघू लागतात. सिंधू म्हणते की तुम्हाला स्वप्न पडलंय का राघव? थांबा, मी तुम्हाला एक गोळी देते, त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल. तर मधू म्हणते की राघव मी तुला दूध आणते. त्यानंतर आता मधू ही दूध आणायला जाते तर सिंधू लगेचच शेजारून पाणी घेऊन राघवला गोळी देण्यासाठी हात पुढे करते. तेव्हा राघव हा सिंधूचा हात पकडतो आणि म्हणतो की सांग मंगेश कोण आहे? सिंधू तो सावीचा बाप आहे का? तेव्हा सिंधू ही राघवकडे बघू लागते. तर लगेचच सिंधू हात सोडण्यासाठी बोलते. तेव्हा राघव म्हणतो की सोडणार नाही, अगोदर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तो मंगेश हा सावीचा बाप आहे का आणि त्याचं आणि तुझं काय नातं आहे? तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही मधुताईंशी लग्न केलंय ना, तेव्हा तुम्ही कुठल्या हक्काने मला हा प्रश्न विचारताय? सिंधू म्हणते की तुम्ही मधुताईंशी का लग्न केलंय, मला या प्रश्नाचं उत्तर द्या. तर लगेचच राघवला मोठा धक्का बसून राघव हा चिडीचूप होतो. तर राघव पुन्हा सिंधूला तोच प्रश्न विचारतो. पण तेवढ्यात मधू तिथे येते. तेव्हा मधूला बघताच लगेच राघव सिंधूचा हात सोडतो. तर सिंधू रागाने मधूला म्हणते की मिसेस राघव रत्नपारखी, तुमच्या नवऱ्याला ही गोळी द्या. सिंधू म्हणते की आपल्या सगळ्यांचा भूतकाळ एकच आहे. तुम्ही जसे तुमचा भूतकाळ मागे सोडून आयुष्यात पुढे निघून गेलात ना, तसेच मी सुद्धा माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून गेली. डोळ्यात पाणी आणत सिंधू म्हणते की तेव्हा माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल मला किंवा माझ्या मुलीला कुठलेच प्रश्न विचारू नका. तेव्हा सिंधू राघवला म्हणते की तुम्ही आता आराम करा आणि फक्त स्वतःच्या आयुष्याचा विचार करा. इकडे आता हॉलमध्ये सावी आणि विनू हे पकडापकडीचा खेळ खेळत असतात. तेव्हा लगेच विनू हा खाली पडतो. तर सावी म्हणते की लागलं का विनू, उठ, आणि विनूला सोफ्यावर बसवते. तेव्हा सावी म्हणते की थांब, पोलीस काकासारखं माझी आई लगेच तुला बरं करेल, मी तिला बोलवते. तर तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि विनूला विचारते काय झालं विनू. त्यानंतर सिंधू हा विनूचा बेल्ट काढते आणि पायाचा बेल्ट काढताच त्या पायाला चोळते आणि म्हणते की आता तुला थोड्या वेळात बरं वाटेल विनू. तेवढ्यात मधू तिथे येत म्हणते की विनू काय झालंय तुला, दुखतोय का तुझा पाय? आणि लगेचच सिंधूकडे बघत म्हणते की विनू तू काही काळजी करू नको, आता तुझी डॉक्टर काकू इथे आहे ना तुझ्यासोबत, ती तुझ्या पायाला नक्की बरं करेल. त्यानंतर लगेचच मधू सावीला विचारते की सावी तुमच्या घरात कोण कोण राहतं? तेव्हा सावी हसतच म्हणते की मी आणि माझी आई. तेव्हा मधू म्हणते की तुझे बाबा ते नाही इथे राहत का? तेव्हा सावी ही सिंधूकडे बघू लागते. तेवढ्या सिंधू म्हणते की सावी जा मलम घेऊन ये. सावी निघून गेल्यानंतर सिंधू म्हणते की मिसेस राघव रत्नपारखी, आमच्या घरात सर्व काही व्यवस्थित चालू आहे. तुमचा मुलगा आणि तुमचा नवरा दोघेही व्यवस्थित बरे होतील. त्यानंतर मधू ही सिंधूपासून उठून बाजूला येते आणि विचार करते की हे सर्व काय आहे? ही सिंधू इथे कशी काय आली आणि हिला ही मुलगी कशी आणि हा मंगेश कोण आहे? असे आता विचारांचे प्रश्नांचे वादळ आता मधूच्या डोक्यात येत असते. तर इकडे सिंधू विचार करते की बाप्पा मला भूतकाळात परत जायचं नाहीये, मला यातून लवकरात लवकर बाहेर काढ. तर इकडे आता रत्नपारख्यांच्या घरी सर्वजण बसलेले असतात. तेवढ्यात राजेश्री तिथे येते. तर रत्नाकर विचारतो आज काय स्पेशल बनवलंय राजेश्री? राजेश्री म्हणते की अन्वीच्या आवडीचे शोले बनवलेत. तेवढ्यात अन्वी ही तयार होऊन सूट बुटात तिथे येते. तर रत्नाकर म्हणतो की अन्वी अशी तयार होऊन कुठे चाललीस, जेवायला येतेस ना? तर अन्वीने तिच्या पुन्हा कानामध्ये म्युझिक हेडफोन घातलेले असतात. तेवढ्यात काकू अन्वी समोर येते आणि म्हणते की अन्वी तुझं हे काय चाललंय आणि तू अशा वेळेला हे असले कपडे घालून बाहेर चाललीस? तर काकू म्हणते की अजिबात या वेळेला बाहेर नाही जायचं. तेव्हा अन्वी म्हणते की एक मिनिट, तुमचं काय चाललंय आणि प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्यामध्ये कसे येतात आणि माझ्यावरती काहीही कमेंट्स कसे करता?
अन्वी म्हणते की मला इरिटेट करून या घरातून बाहेर घालवायचंय का? रत्नाकर म्हणतो की तसं काही नाही, पण या वेळेला तू असं घराबाहेर जाणार आहेस का? तर अन्वी म्हणते की मला तुमचं लेक्चर अजिबात नकोय. तेव्हा अन्वी म्हणते की मी माझ्या फ्रेंड्सकडे चालली. तर काकू म्हणते की मी कोणत्याही फ्रेंड्सला ओळखत नाही आणि आत्ता तू घराबाहेर पडायचं नाहीस अन्वी. अन्वी म्हणते की तुम्ही जर मला जाऊ नाही दिलं ना तर आत्ताच्या आत्ता मी या घरातून माझं सामान घेऊन जाईल बरं का. तर आजी म्हणते की मला धमकी देतेस का? तुझ्या अशा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. तर तेवढ्यात काकू आता अन्वीचा हात धरते. तेव्हा हात धरून काकूने पिरगळवताच लगेचच रत्नाकर म्हणतो की जाऊ दे ना वहिनी, आणि अन्वीला म्हणतो की अन्वी तुला जायचं ना तू जा, पण रिषभ मामाला तुझ्यासोबत घेऊन जा. तर अन्वी म्हणते की नको रिषभ मामा माझ्यासोबत. तर रत्नाकर म्हणतो की मग ड्रायव्हर आणि गाडी घेऊन जा, म्हणजे आम्हाला काही काळजी नसेल आणि पार्टी संपली की लगेच ये. तर इकडे काकू लगेचच अन्वीला म्हणते की अन्वी तुझे फ्रेंड्स कोण आहेत ना, बोलव त्यांना, आत्ताच्या आत्ता बोलव इथे. अन्वी म्हणते की कशाला, तू त्यांचे सुद्धा इंट्रोडक्शन करणार आहे का माझ्यासारखं? तर अन्वी म्हणते की आजी तुम्हाला कंट्रोल करू नकोस बरं का, आणि तुम्ही ड्रायव्हरला माझ्यासोबत यासाठी पाठवणार आहेत माझ्याकडे लक्ष ठेवायला, बरोबर ना? अन्वी म्हणते की अशा पद्धतीने तुम्ही मला कंट्रोलमध्ये ठेवणार आहे का? त्यापेक्षा मी जातच नाही आणि सगळा माझा मूड घालवला. असे म्हणत आता अन्वी परत तिच्या रूममध्ये माघारी फिरते. तर अन्वी जाताच इकडे काकू म्हणते की हा फक्त या अन्वीचा माज आहे. योगेशने तिच्यावर चांगले संस्कार केले नाही, पण ती आता या घरी आली ना, मी माझ्या नातीला सुतासारखे सरळच करून राहीन. तिकडे काकू म्हणते की राघव कुठल्या गावात आहे, त्याला गोळी लागली तेव्हा मला आता काही सुचत नाहीये. काकू म्हणते की एवढ्या वर्षानंतर राघव आता त्याच्या संसाराला सुरुवात करणार आहे. तेव्हा आता हात जोडून काकू म्हणते की विनायका, राघवला राणीची साथ लाभो. तर आता इकडे सिंधू तिच्या रूममध्ये येऊन एकटीच विचार करत असते. तेवढ्यात लगेच मंगेश तिथे येतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू, असे किती वेळ एकटा विचार करणार आहेस तू? मंगेश म्हणतो की मधुराणी आणि राघवला एकत्र बघून तुला त्रास होतोय ना? तर सिंधू म्हणते की असं काही नाहीये. तेव्हा मंगेश म्हणतो की चल बरं सिंधू, जेवण करून घे. तर मंगेश म्हणतो की चल खाऊन घे. सिंधू म्हणते मला भूक नाहीये. तेवढ्यात मंगेश सिंधूचा हात पकडतो. तर सिंधूचा हात दुखू लागतो, कारण राघवने जोराने सिंधूचा हात दाबलेला असतो. तेव्हा मंगेश म्हणतो काय ग सिंधू, हे काय झालंय? तर सिंधू रडतच म्हणते की हे सर्व काय चाललंय ना ते मला कळतच नाहीये. मी माझा भूतकाळ पाठीमागे सोडला होता. सिंधू म्हणते की मी आणि सावी खूप पुढे निघून गेले होते आणि आम्ही दोघेही खूप खुश होतो. मंगेश म्हणतो की सिंधू तुला कळतंय का, ते ज्या पद्धतीने तुझ्यावर हक्क दाखवताय, चिडताय, रागवताय ना, ते तुझ्यावरती पुन्हा हक्क दाखवताय. तेव्हा तुझ्या मनात जे आहे ना तेच त्यांच्या मनात आहे सिंधू. मंगेश म्हणतो की तेही भूतकाळात अडकलेत आणि त्यांचं अजूनही तुझ्यावर खूप प्रेम आहे सिंधू. तेव्हा सिंधू म्हणते की इतक्या वर्षे त्यांचं प्रेम कुठं गेलं होतं? जेव्हा मी त्यांच्यासोबत होते, त्यांची बायको होते, तेव्हा कुठे गेले होते त्यांचे प्रेम? सिंधू म्हणते की जेव्हा प्रेम सिद्ध करण्याची वेळ आली होती तेव्हा कुठे गेले होते त्यांचे प्रेम? सिंधू म्हणते की त्यांनी इतकी वर्ष मला शोधायचा देखील प्रयत्न केला नाही किंवा कॉन्टॅक्ट सुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा कुठं गेलं होतं त्यांचं प्रेम? सिंधू म्हणते की कधी कधी मला काय वाटतं त्यांचं माझ्यावर प्रेमच नव्हतं. त्यानंतर आता इकडे मधू ही राघवला जेवायला वाढते. त्यानंतर मधू ही राघवला प्रेमाने घास भरवते. तर सिंधू तिथे येऊन ते सर्व बघता सिंधूचा मोठा जळफळाट होतो. त्यानंतर आता राघव हा वेणू आणि सावीसोबत खेळू लागतो. तेवढ्यात सिंधूसुद्धा मंगेशचा हात धरत मंगेशकडे येते आणि म्हणते की चल आपण सुद्धा यांच्या खेळात सहभागी होऊया. तेव्हा सिंधूने मंगेशचा हात धरलेला बघून पुन्हा राघवला मोठा धक्का बसतो आणि रागाने राघव हा त्यांच्याकडे बघू लागतो. तर आता सिंधूने मंगेशचा हात धरलेला बघून समोर असलेल्या राघवचा मोठा जळफळाट होतो. तर आता एकाच भयानक घटनेने राघवचे सिंधूवरचे आणि सिंधूचे राघववरचे प्रेम समोर येऊन आता अखेर राघव हा मंगेश आणि सिंधूच्या सत्याचा उलगडा करून सावी ही त्याचीच मुलगी असल्याचे सत्य कसे राघव समोर येते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.